आपण सर्वजण पाठ, मान आणि मस्तक असं एका रेषेत ठेवून बसूया. या छान वज्रासनात तुम्ही छान बसलाय, तर तसं पण बसायला हरकत नाही. मांडी घालून साधी मांडी सुखासनात बसायला पण हरकत नाही. ताण जर नंतर वाटत असेल तर मग किती वेळ बसू शकता, एक 15 मिनटं बसू 20 मिनटं, पण साधी मांडी घालून बसायला हरकत नाही. तर आपल्याला आता बाहेर काय पाहायचं नाही, त्यामुळे चष्मा काही घालायची आवश्यकता नाही. तर चष्मा काढून ठेवून द्या. मुख्य गोष्ट म्हणजे पाठ, मान आणि मस्तक एका रेषेत ठेवायला पाहिजे. कारण ध्यानामध्ये काय होत असतं की आपल्या शरीरातली जी ऊर्जा असते ती हळूहळू वरच्या दिशेने प्रवास करायला लागते आणि तिचा मार्ग सहज सुलभ व्हावा म्हणून असं जर पोक काढून बसलो तर त्या ऊर्जेला वर जायला अडथळे निर्माण होतात. म्हणून सरळ बसायचं, पाठीचा कणा ताट ठेवून, मान मस्तक एका रेषेत ठेवून बसायचं. अलगद डोळे मिटलेले. आता मी जसं जसं सूचना सांगेन तसं तसं फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष देत त्याप्रमाणे आपण मनानेच करायचं आहे. मग अशी सांगितलं तसं आपल्याला ज्या कोणी व्यक्ती वंदनीय, पूजनीय वाटतात, जी दैवतं आपल्याला नेहमी मनापासून आवडतात आणि पूज्य वाटतात, त्यापैकी त्यांचं स्मरण आपण करावं. असं कोणी दैवत नसेल, महापुरुष एकदम डोळ्यासमोर येत नसेल, आपल्या आईवडिलांचं स्मरण करावं. आणि आता आपण त्यांचे आशीर्वाद घेऊन आता आपण ध्यानाच्या प्रक्रियेला प्रारंभ करणार आहोत. आत्ता जी करतो आहोत ती ध्यानाची पूर्वतयारी आहे. ह्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आपण पाठ, मान, मस्तक सरळ रेषेत ठेवून बसलेलो आहोत. डोळ्याच्या पापण्या अलगद मिटलेल्या आहेत, ताण नाही आहे तिथे, आकरसलेल्या नाही आहेत, शांत मिटलेल्या आहेत. आपले हात द्रोण मुद्रेमध्ये मांडीवर आहेत किंवा ज्ञान मुद्रेमध्ये म्हणजे अंगठा आणि तर्जनी जोडलेले गुडघ्यांवर विसावलेले आहेत. जसं आपल्याला बरं वाटेल, सोयीचं वाटेल तसं. आता हातांना काही करायचं नाही आहे. हात अगदी शांत स्थिर विसावलेले आहेत. आपले दोन्ही पाय म्हणजे पावलं, घोटे, पोटऱ्या, गुडघे आणि दोन्ही मांड्या हे पण अगदी निश्चल, स्वस्थ, त्यांना पण आता विश्रांती देऊया. शांत, अगदी स्थिर आहेत. हळूहळू या सगळ्या भागातून ऊर्जा आपल्या चेतनेबरोबर, जसजशी चेतना आपण वर आणतो आहे, ऊर्जा तिच्याबरोबर हळूहळू प्राण ऊर्जा आपली पण वरती येते. आपली नाभीच्या खालचे अवयव आणि नाभीच्या वरचे अवयव, जेवण होऊन आता बराच वेळ झाला आहे त्यामुळे पोट हलकं आहे, पोट स्वस्थ आहे, त्याच्यात काही गडबड नाही चाललेली आहे. त्या पोटाची पण सावकाश हालचाल बघा, श्वासोच्छ्वासाबरोबर होते, तिचं निरीक्षण करा. अगदी संथ, अगदी सावकाश. आता नाभीपासून आणखी थोडं वर या. छातीचा पिंजरा आहे आणि त्याच्यात मध्यभागी थोडं डाव्या बाजूला आपलं हृदय आहे. ह्या हृदयावर लहानपणापासून तरुणपणाचे आत्तापर्यंतचे सगळे संस्कार त्या हृदयावर अंकित होत असतात. आपल्या आयुष्यातल्या क्लेशकारक घटनांचे ताण, आनंदकारक घटनांचे सुद्धा ताण हे त्या हृदयावर संचित असतात. एक क्षण त्याच्याकडे प्रेमाने पहा आणि त्याला सांगा, हे हृदया, तू तुझे सगळे ताण सोडून दे. आपण आता ध्यानाला बसलो आहोत. सगळे ताण अलगद विसर्जित करून टाक, अगदी हलके सोडून दे. हृदय पण प्रसन्न आहे, शांतपणे, त्याचं काम थांबत नसतं पण शांतपणे आपलं काम करतं आहे. छातीचा पिंजरा आहे तो पाहत पाहत वरती मानेपर्यंत, गळ्यापर्यंत या. आपला चेहरा जणू आरशात पाहतो आहोत आपण, असा
चेहऱ्याकडे पहा, मनाने पहा. कपाळावर एकसुद्धा आठी नाही. आपला जबडा जो आहे, जबड्याचा सांधा, तिथे पुष्कळ ताण संचित होत असतो. तिथे मनाने पहा आणि तिथला पण ताण, दोन्ही जबड्यांचे जे सांधे आहेत दोन्ही बाजूचे, तर तिथला पण ताण हलकेच विसर्जित करून टाका. कानशिलांवरचा ताण हलकेच विसर्जित करून टाका. ध्यानस्थ बुद्धाचा चेहरा कसा शांत प्रसन्न दिसतो, तसं आपल्या स्वरूप चेहऱ्याकडे, शांत प्रसन्न चेहऱ्याकडे पहा. आपली चेतना भ्रूमध्याच्या ठिकाणी आहे. इकडे मागे बाजूने सुद्धा आपली पाठ जिथे जमिनीला टेकलेली आहे, तिथून मणक्यांची रांग बघा वरपर्यंत आहे. एखाद्या मंदिराच्या पायऱ्या चढत चढत गाभाऱ्याकडे यावं, तसं पाठीच्या मणक्यातून हळूहळू हळू चेतना वर घेत मस्तकाच्या दिशेने आपली चेतना आणायची आहे. मस्तकाचा मान, मस्तकाचा मागचा भाग, हे सगळं इथून चेतना आणत आणत ब्रह्मरंध्रापाशी, म्हणजे टाळूचा जो मध्यभाग आहे तिथपर्यंत या. स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे, नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देऊनी चित्त राहावे निवांत घडी घडी. दासबोधामध्ये असंच सांगितलेलं आहे. नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहमध्वनी कसा खेळतो? धरिता सो सांडिता हम, ऐसे चाले सोहम सोहम. श्वास जेव्हा आपण घेतो तेव्हा हवा आपल्या फुफ्फुसामध्ये आत खाली जाते, पण त्यावेळी नाभीपासून ऊर्जा, प्राणशक्ती आणि मन हे सर्व वरच्या दिशेने भ्रूमध्याच्या ठिकाणी आपण नेत असतो. प्राण, ऊर्जा, मन हे भ्रूमध्याच्या ठिकाणी आपण आणत असतो. धरिता सो यावेळी. सांडिता हम असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फुफ्फुसांमधली अशुद्ध हवा, श्वास, उच्छ्वास हे आपण बाहेर सोडत असतो. त्यावेळी प्राण नावाची ऊर्जा आणि मन मात्र आपण भ्रूमध्याच्या ठिकाणीच ठेवत असतो. फक्त श्वास हलकेच हम अशा ध्वनीसह श्वास हळूच बाहेर पडत असतो. हम किंवा अहम म्हणजे मी. ह्या शरीरातल्या नैसर्गिक क्रियेशी आपल्या संतांनी एक महावाक्य जोडून दिलं, त्याला सोहम असं म्हणतात. सहा म्हणजे विश्वात सर्वत्र नटलेली परमात्मशक्ती आणि अहम म्हणजे मी. सोहम, सोहम म्हणजे तोच मी आहे, तोच मी आहे. मी म्हणजे काय, हे शरीर नव्हे. मी म्हणजे मन नव्हे. मी म्हणजे बुद्धी नव्हे. तर या सर्वाला चैतन्य देणारा असा जो माझ्यातला आत्मा आहे तो मी आहे, आणि तोच मी विश्वात्मकपणे नटून आहे. असा बोध आपल्याला आपल्या या श्वासाशी निगडीत करायचा आहे. धरिता सो, मग थोडं थांबायचं. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. हे जे देवाचं द्वार म्हणजे आज्ञाचक्र, तिथे थोडं थांबायचं आहे. श्वास घेतला, त्याच्याबरोबर नाभीपासून प्राणशक्ती आणि मन वरती आलं, भ्रूमध्याच्या ठिकाणी स्थिरावलं. तिथे आपण थोडं थांबलो आहोत आणि मग सावकाश श्वास सोडून दिला. हम, सो हम. श्वास सो बरोबर श्वास घेतला, भ्रूमध्याच्या ठिकाणी थोडं थांबलो, हम म्हणत सोडून दिला. असं ध्यानाच्या सुरुवातीला एक 10-12 श्वास असे आपल्याला घ्यायचे आहेत. पण हे श्वास म्हणजे ध्यान नव्हे, ही ध्यानाची पूर्वतयारी आहे.
आपलं मन, आपलं चित्त, आपलं कॉन्शियसनेस, आपली जाणीव ही भ्रूमध्याच्या ठिकाणी स्थिर करायची आपल्याला. ती करण्यासाठी मनाच्या डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्याकडे पहा. दिसते ते ते नाश पावते, नको तिथे अभिमान, मन लावी भ्रूमध्य स्थानी, स्थूलातून काढून. सगळी बाहेरची दुनिया आहे ती आता आपल्यासाठी नाही आहे. आपण आत अंतरात्म्याला पाहण्यासाठी बसलेलो आहोत. तर भ्रूमध्याच्या ठिकाणी शांतपणे, तटस्थपणे, साक्षीभावाने पहा. सुरुवातीला कदाचित विचार गर्दी करतील. ज्यांना ध्यानाची सवय आहे त्यांच्याबाबत एक वृत्ती उठली, एक विचार उठला, सावकाश पुढे गेला, निघून गेला. अजून दुसरी वृत्ती उठायची आहे. मधली शून्यावस्था, शांत अवस्था, विश्रांती आहे. एक विचार आला आणि गेला, दुसरा विचार आला, गेला, मध्ये शून्यावस्था आहे. ही शून्यावस्था जणू एखाद्या गुहेसारखी आहे, लांब गुहेसारखी आहे. हिच्या शेवटी तो जीव आणि शिव यांची मिलनभूमी आहे. वर्षानुवर्ष मनापासून अशा प्रकारे ध्यान साधना जो करतो त्याला निर्विचार अवस्थेत राहण्याचा त्याचा अभ्यास होतो. आणि ती निर्विचार अवस्था, शून्यावस्था त्याला शेवटी चरम आनंदाकडे, परमशांतीकडे घेऊन जाते. ते जीव शिवाचं मिलन आहे. मग तो विश्वरूपच होऊन जातो. इथपर्यंतचा प्रवास आपल्याला सर्वांना करायचा आहे. मोठा प्रवास असला तरी रोज थोडी थोडी पावलं टाकत आपल्याला पुढे जायचं आहे. पावलांपुरता प्रकाश मिळतोच मिळतो आपल्याला. ग्रंथांमधून मिळतो, सत्संगतीमधून मिळतो, प्रवचनांमधून मिळतो. असं धीराने, प्रेमाने एक एक पाऊल टाकत आपल्याला पुढे जायचं आहे. मी आता थोडा वेळ काही बोलणार नाही. आपण सर्वजण भ्रूमध्याच्या ठिकाणी पहा. आपल्या विचारांचे तटस्थ, शांत साक्षी होऊन राहा. जेव्हा असं होतं तेव्हा आपोआप विचारांची धाव शांत होते. आणि थोडा वेळ का होईना स्वरूपी विश्रांती याचा आपण अनुभव घेऊन पहा. अगदी दुर्मिळ अशी विश्रांती, जी झोपेनंही मिळत नाही अशी विश्रांती. अशी थोड्या थोड्या विश्रांतीची आपल्याला हळूहळू ओळख होईल. आणि त्यानंतर चरम आनंदामध्ये आपण असे डुबून जाल की आपण कोण, कुठे आहोत, किती काळ झाला, सगळ्याचं विस्मरण होऊन जाईल. अशा चरम आनंदाच्या स्थितीपर्यंत प्रवास करूया. हरिओम. फक्त पहा शांतपणे.